नमस्कार सर्वांना. तर आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणातील सर्व महत्त्वाच्या व्याख्या एकत्रितपणे एकाखाली एक सर्व व्याख्या घेण्याचा उद्देश असा आहे की ज्यावेळेस आपण एखादा पर्टिक्युलर टॉपिक करतो, अभ्यास आपण कसा करतो, टॉपिक वाईज करतो. मग त्या टॉपिक मधील त्या व्याख्या आपल्याला सोप्या वाटतात, पण ज्यावेळेस आयोग ती व्याख्या विचारतं ना, तर बाकीच्या खालच्या 2-3 ऑप्शन मध्ये मात्र आपलं कन्फ्युजन होतं. आणि ते कन्फ्युजन टाळण्यासाठी आपण काय करतोय की सर्व जे महत्त्वाच्या व्याख्या आहेत ना, ते एकाखाली एक घेतोय. समजा आता ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, महाप्राण, उष्मे, नंतर सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, नंतर वचन, संख्या, विशेषण. कन्फ्युजन आहे, 2 व्याख्यांमध्ये भरपूर कन्फ्युजन आहे. आपल्याला वाचताना सोपं वाटतं की नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा धर्म म्हणजे वचन, पण पर्यायामध्ये संख्या विशेषण पण असतं आणि या संख्यावरून आपण संख्या विशेषणकडे जातो. लक्षात ठेवा, हे सगळं कन्फ्युजन क्लिअर होणार आहे. फक्त एक पुढचा अर्धा तास जागेवरून उठायचं नाही, कंटिन्यू लेक्चर ऐकायचे. पुढचे 30 मिनिट सर्व व्याख्या क्लिअर होणार आहेत, सर्व कीवर्ड सांगणार आहे. याचा तुम्हाला 100% आगामी परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. ठीक आहे, तर सुरू करूया. वर्ण विचार या घटकातील महत्वाच्या व्याख्या बघा. वर्ण म्हणजे काय, तर तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण वर्ण म्हणतोय. म्हणजे वर्णसाठी आपल्याला एकच शब्द लक्षात ठेवायचा आहे, काय, वर्ण म्हणजे मूळ ध्वनी. जर आयोगाने कोणतीही व्याख्या विचारली आणि त्यामध्ये जर मूळ ध्वनी दिसलं ना, वर्णाची व्याख्या असणार आहे. आता अजून एक प्रश्न आयोगाने विचारला होता की मूळ वर्णरूप म्हणजे काय. बघा, मूळ वर्णरूप म्हणजे काय, शब्दाचे प्रथम लक्षात येणारे बाह्यरूप. म्हणजे इथं बाह्यरूप हा कीवर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कोणत्याही शब्दाचे बाह्यरूप जर विचारलं ना, तर मूळ वर्णरूप. मूळ ध्वनी जर विचारलं तर ती वर्णाची व्याख्या असणार आहे. ठीक आहे, आता पुढे बघा, अक्षरे. आता हे डोक्यामध्ये फिट करून ठेवा की अक्षर म्हणजेच ध्वनिचिन्ह. आपल्याला काय वाटतं, अक्षरे वेगळं ध्वनिचिन्ह वेगळं, असं नाही. अक्षर म्हणजेच ध्वनिचिन्ह. ओके, कधीच चुकायचं नाही. बघा, ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणांना आपण अक्षरे म्हणतोय. म्हणजेच काय काय लक्षात ठेवायचं अक्षरांसाठी, ध्वनीच्या खुणा, आवाजाच्या खुणा, ध्वनिचिन्ह, हे 2-3 शब्द लक्षात ठेवायचे. तर ध्वनिचिन्ह विचारलं की अक्षरे, ध्वनीच्या खुणा विचारलं, आवाजाच्या खुणा जर विचारलं तर अक्षरे. ठीक आहे, बघा अजून एक अक्षराची व्याख्या आहे, काय, व्यंजन व स्वर यांचे मिश्रण असलेला आणि ज्याचा उच्चार होऊ शकतो असा वर्ण म्हणजे अक्षर. बघा, ज्याचा उच्चार होऊ शकतो असं अक्षर. बघा अजून एक व्याख्या आहे, पूर्ण उच्चारलेले वर्ण म्हणजे अक्षर. म्हणजे आपल्याला अक्षरामध्ये फक्त 2च कीवर्ड लक्षात ठेवायचे. एक तर काय, हे चिन्ह, ध्वनीच्या खुणा आणि पूर्ण उच्चार. पूर्ण उच्चार होऊ शकतो किंवा ज्याचा पूर्ण उच्चार होऊ शकतो, पूर्ण उच्चारलेले वर्ण, हे सगळं अक्षरामध्ये येणार आहे. आणि अक्षर म्हणजेच काय, ध्वनिचिन्ह. आयोगाने फसवलेलं आहे, अक्षर आणि ध्वनिचिन्ह वेगळं नाही, ते एकच आहेत. ओके, नंतर पुढचा बघा, शब्द म्हणजे काय, ठराविक क्रमाने आलेला अक्षरांचा समूह, पण कसा पाहिजे, अर्थपूर्ण. हा खूप शब्द महत्वाचा आहे, अर्थपूर्ण समूह पाहिजे. कशाचा, अक्षरांचा. सोपं आहे, अक्षरांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे शब्द असणार आहे. बरं, प्रकृती. प्रकृती म्हणजे काय, मूळ शब्दाला व्याकरणात प्रकृती म्हणतात. बघा, फसायचं नाही. प्रकृती हिंदीत त्याचा इंग्रजी काय अर्थ आहे, नेचर. नेचर कसं असतं, बेसिक मूळ असतं ना, म्हणजे प्रकृती काय असणार आहे, मूळ शब्द असणार आहे. आणि या मूळ शब्दाला ज्यावेळेस प्रत्यय लागतोय ना, त्यावेळेस त्या शब्दाचे रूप बदलतंय. म्हणजे बघा, कोणत्याही मूळ गोष्टीला ज्यावेळेस प्रत्यय लागतोय तर त्यावेळेस त्यामध्ये काय निर्माण होते, विकृती निर्माण होते. म्हणजे विकृती म्हणजे काय, तर मूळ शब्दाला प्रत्यय लागतोय आणि मग त्या शब्दाचे मूळ रूपाचे बदललेले रूप म्हणजे विकृती असणार आहे. बघा, पद मिळाल्यानंतर बदललेलं रूप. का आपण लक्षात ठेवतोय, कारण आपलं कन्फ्युजन कुठे माहित आहे का, की हे पद म्हणजे काय, प्रकृती का विकृती. बघा, एकच लक्षात ठेवा, माणूस ज्यावेळेस पदावर जातो ना, मोठ्या पदावर, तर बरेच लोक आहेत का नाही, त्यांच्यामध्ये विकृती पैदा होते. एवढंच लक्षात ठेवा, पदावर गेलेल्या बऱ्याच लोकांमध्ये विकृती पैदा होते. म्हणजे पद आणि विकृती एकच आहेत, एवढंच लक्षात ठेवा, कधीच चुकणार नाही. कारण आपल्याला फ्लो मध्ये वाचताना आपल्याला सगळं सोपं वाटतं. थोडंसं पुढे गेलो, परीक्षेमध्ये हा जर वेगळ्या स्वरूपात प्रश्न आला की परत आपण आठवत बसतो की पद म्हणजे प्रकृती का पद म्हणजे विकृती. आता कधीच चुकणार नाही, पदावर गेलेल्या माणसामध्ये विकृती म्हणजे पद म्हणजेच विकृती. ओके, आणि विकृती म्हणजे काय, मूळ शब्दाचं बदललेलं रूप. लोक बदलतात ना, मूळ विकृती झालेले लोक बदललेले असतात, मूळ स्वभावात त्यांच्या बदल झालेला असतो. म्हणजे मूळ शब्दाला ज्यावेळेस प्रत्यय लागतो तर त्यावेळेस शब्दाच्या मूळ रूपाचे बदललेलं रूप म्हणजे विकृती. ठीक आहे, तर प्रकृती आणि विकृतीत आता कधीच कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. आता पुढे बघा, वाक्य म्हणजे काय. बघा, शब्द समूहाचा किंवा शब्दांचा समूह, पण कसा, अर्थपूर्ण समूह. इथं शब्दामध्ये जसा अर्थपूर्ण हा शब्द महत्वाचा आहे, तसंच वाक्यामध्ये सुद्धा अर्थपूर्ण हा शब्द महत्वाचा आहे. लक्षात ठेवा, इथं फसवलेल्या आयोगाने. वाक्य म्हणजे बघा, पूर्ण अर्थाचे बोलणे. इथं अर्थ शब्द पाहिजे.
एखाद्या शब्दसमूहाला किंवा शब्दाला पूर्ण अर्थ, बघा तिन्ही व्याख्यांमध्ये काय दिसतंय तुम्हाला, अर्थपूर्ण शब्दांचा समूह किंवा पूर्ण अर्थाचे बोलणे, हे कीवर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचे, अर्थपूर्ण समूह, पूर्ण अर्थाचे बोलणे, ठीक आहे. नंतर पुढे पहा, स्वर म्हणजे काय, सोपं आहे. मुखातून हवा बाहेर निघताना ओठांचा एकमेकाला व जिभेचा तोंडातील कुठल्याही भागाला स्पर्श न होता जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असं म्हणतात. यामध्ये काय लक्षात ठेवायचं की कुठल्याही भागाला स्पर्श न होता ज्यांचा उच्चार होतो ते म्हणजे स्वर. त्यानंतर स्वरादी, नावातच आहे, स्वर आहेत आदी ज्याच्या असा वर्ण म्हणजे स्वरादी, स्वर प्लस आदी, स्वर आहेत आदी ज्याच्या असा कोण, स्वरादी. आता व्यंजने बघा, व्यंजने म्हणजे काय, तर ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही त्या वर्णांना व्यंजने असं म्हणतात. अजून एक व्याख्या आहे काय, ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या सहाय्या वाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजन असं म्हणतात. म्हणजे व्यंजनामध्ये काय लक्षात ठेवायचंय की स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही आणि यांना स्वरांचं सहाय्य घ्यावं लागतंय. या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे, कधीच चुकणार नाही. नंतर बघा ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर. पहा, ऱ्हस्व स्वर म्हणजे काय, ज्या स्वराचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो व ज्या स्वरांचा उच्चार कसा होतोय, आखूड उच्चार, तर त्यांना आपण काय म्हणतोय, ऱ्हस्व स्वर असं म्हणतो. किती ऱ्हस्व स्वर आहेत, हे 5 ऱ्हस्व स्वर, अ इ उ रू आणि रू, हे 5 ऱ्हस्व स्वर. यामध्ये एकच लक्षात ठेवायचंय की आखूड उच्चार आणि वेळ कसा, कमी वेळ. ओके. आता दीर्घ स्वर, इथे मात्र एक शब्द असा आहे की जो तुम्हाला फसवू शकतो. बघा, ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो, ठीक आहे, ऱ्हस्व स्वरासाठी कमी वेळ, दीर्घ स्वरासाठी जास्त वेळ, पण ज्यांचा उच्चार कसा होतो, लांबट होतो, लांबट, त्यांना दीर्घ स्वर असं म्हणतात. इथं दीर्घ उच्चार आहे का, नाही. आयोग काय विचारते, दीर्घ उच्चार टाकते, फसायचं नाही. दीर्घ उच्चार वेगळं, लांबट उच्चार वेगळं, ठीक आहे. जास्त खोलात जाऊ नका, फक्त लक्षात ठेवायचं की दीर्घ स्वरामध्ये दीर्घ उच्चार नाही, दीर्घ स्वरामध्ये लांबट उच्चार आहे. बघा, लांबट उच्चार जास्त वेळ, तर हे कीवर्ड लक्षात ठेवायचे, दीर्घ उच्चार नाही. आयोगाने फसवलेले, इथून पुढे फसायचं नाही, ठीक आहे. नंतर पहा, महाप्राण आणि उष्मे. बघा, महाप्राण काय, नावातच आहे, महा म्हणजे महान, महान अशी हवा बाहेर फेकणे. बघा, ज्या व्यंजनाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर फेकली जाते त्या व्यंजनांना महाप्राण व्यंजने म्हणतात. म्हणजे अधिकची हवा बाहेर फेकणे. अल्पप्राण काय, कमी प्रमाणात हवा बाहेर फेकणे, अल्पप्राण असणारे, सोपे. आणि उष्मे आणि घर्षक म्हणजे काय, तर ज्या व्यंजनांचा उच्चार करताना जिभेचा मध्यभाग किंचित वर उचलून मुखविवर संकीर्ण, हा एक कीवर्ड लक्षात ठेवायचा आहे. मुखविवर संकीर्ण होते आणि कंठ मार्गातली आलेली हवा वेगाने बाहेर पडते. कशी बाहेर पडते, कुकरच्या शिट्टीसारखी बाहेर पडते, वेगाने बाहेर पडते. श श स, कशी हवा वेगाने बाहेर पडते, कुकरच्या शिट्टीसारखी. तर ही हवा वेगाने बाहेर पडते, ते लक्षात ठेवायचंय. त्या व्यंजनांना काय म्हणतोय आपण, उष्मे किंवा घर्षक. बघा, उष्मे किंवा घर्षक जर व्याख्या विचारली तर दोन कीवर्ड लक्षात ठेवायचे, काय, संकीर्ण मुखविवरातून हवा बाहेर पडणे, उसासा टाकल्यासारखी, असा पण शब्द प्रयोग येऊ शकतो. आणि काय, वेगाने हवा बाहेर फेकणे, लक्षात ठेवायचे. तर उष्मेची व्याख्या विचारलेली, महाप्राणची व्याख्या विचारलेली, फसायचं नाही. नंतर पहा, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. एकदम सोपे. सामान्य नाम काय, ज्या नामाने एका धर्मीचा म्हणजे एका प्राण्याचा, पदार्थाचा किंवा त्यांच्या समूहाचा बोध होतो त्याला सामान्य नाम म्हणतात. बघा, वाळंबे सरांचं पुस्तक पाहिलं तर ही व्याख्या मोके दामले सरांनी दिलेली व्याख्या आहे. आणि कोणाची व्याख्या आहे, विशेष नामाची व्याख्या दिलेली आहे पुस्तकात, विशेष नामाची. पण हीच व्याख्या आयोगाने ज्यावेळेस विचारली ना, तर आयोगाचं उत्तर सामान्य नाम आहे. का, कारण इथं समूहाचा बोध होतोय, समूहाचा. मग समूहवाचक नाम कोणते आहेत, सामान्य नाम आहेत. याच्यावरून पण तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. बघा, यामध्ये काय लक्षात ठेवतोय आपण, समान गुणधर्म, ठीक आहे. इथं अजून पुढची व्याख्या वाचू, एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते, त्याला सामान्य नाव असं म्हणतात. म्हणजे बघा, आपण काय लक्षात ठेवतो, इथं समान गुणधर्म म्हटलं की सामान्य नाम, सर्वसामान्य नाव म्हटलं की सामान्य नाम, ठीक आहे. नंतर पदार्थाचा किंवा त्याच्या समूहाचा बोध म्हटलं की सामान्य नाम असणार आहे. एवढं सिंपल आहे. नंतर बघा, विशेष नाम, सोपं एकदम, ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील विशिष्ट व्यक्तीचा, प्राणीचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम असं म्हणतात. इथं विशिष्ट शब्द महत्वाचा आहे. बघा, जातीतील विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध, ठीक आहे. समूहाचा बोध म्हटलं की सामान्य नाम असणार आहे, सर्वसामान्य नाम म्हटलं की सामान्य नाम असणार आहे, आणि विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा आणि वस्तूचा बोध असलं की विशेष नाम असणार आहे. नंतर भाववाचक नाम. बघा, इथं फक्त एकच लक्षात ठेवायचं की गुणधर्म किंवा भाव. बघा कसं,
ज्या नामाच्या साह्याने वस्तू अथवा प्राण्यांमध्ये असणाऱ्या गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम म्हणायचंय. बघा, गुणधर्म किंवा भाव इथं नावातच आहे. जरी भाव नाही टाकला आयोगाने, फक्त गुणधर्म टाकलं तरी हे गुणधर्म किंवा भाव आपल्या लक्षात राहणार आहे. आणि या गुणधर्मवरूनच बघा, या गुणधर्मातलं हे जे धर्म आहे ना ते बाजूला काढायचं आणि या धर्मवाचक नामालाच मग आपण काय म्हणतोय, भाववाचक नाम म्हणतोय. मग उरलेलं जे धर्मीवाचक आहे ना ते विशेष नाम आणि सामान्य नाम असणार आहे. ठीक आहे, बघा पुढची महत्वाची व्याख्या आहे, सगळ्यात कन्फ्युज करणारी व्याख्या आहे. वचन म्हणजे काय? अजितदादा लक्षात ठेवायचंय, मी आज या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला वचन देतो. बघा, नामाच्या ठिकाणी म्हटलं का नाही, नामाच्या ठिकाणी, नामाच्या जागी असं जर विचारलं की नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा धर्म म्हणजे वचन. लक्षात ठेवा, इथं संख्यावरून आपल्याला संख्या विशेषणकडे जातो आपण, फसायचं नाही. कारण ज्या ज्या वेळेस आयोगाने वचनची व्याख्या विचारली त्यावेळेस पर्यायामध्ये संख्या विशेषण पण टाकला होता. आपलं आपण फसतो, आपल्याला वाचताना सोपं वाटतं पण तिथं मात्र आपलं कन्फ्युजन होतं. तर ते कन्फ्युजन इथून पुढे कधीच करून घ्यायचं नाही. काय लक्षात ठेवायचंय, अजितदादा लक्षात ठेवायचं, या ठिकाणी त्या ठिकाणी मी तुम्हाला वचन देतो. नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा धर्म विचारला की वचन, आणि मग संख्या विशेषणाची व्याख्या पण विचारली. बघा, ज्या विशेषणाच्या किंवा ज्या विकाराच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्याला संख्या विशेषण असं म्हणतात. आता तुम्ही म्हणाल की सर जर का ही व्याख्या विचारली तर व्याख्येमध्ये काय असणार आहे की ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या, इथं विशेषण आहे त्यामुळे लगेच संख्या विशेषणकडे जाणार आहे. पण नाही, आयोग आपले एक पाऊल पुढे. आयोग काय करतं माहिती आहे का, हे विशेषणाच्या नाही विचारत, ज्या विकाराच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्याला काय म्हणतात. मग त्यावेळेस आपण काय करतोय, वचन मध्ये कन्फ्युजन होतोय. लक्षात ठेवायचंय की ज्या विकाराच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते ना त्याला संख्या विशेषण म्हणायचंय. बघा, इथं नामाची संख्या म्हटलं की संख्या विशेषण, आणि नामाच्या ठिकाणी संख्या म्हटलं की काय असणार आहे, वचन, किंवा नामाच्या जागी संख्या म्हटलं की काय असणार आहे, वचन. ठीक आहे, इतकं सोपं आहे, भविष्यात कधीच कन्फ्युज करून घ्यायचं नाही. आता विशेषण बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती काय करते, मर्यादित अथवा अधिक निश्चित करणाऱ्या विकारी शब्दाला आपण विशेषण असं म्हणतोय. सिंपल आहे. तसंच काय बघा, अजूनही 2023 मध्ये आयोगाने व्याख्या विचारली होती, विशेषाची माहिती देणारा व विशेषाचे गुण सांगणारा विकारी शब्द म्हणजे विशेषण. सोपं आहे, विशेष म्हणजे काय तर नाम, मग या नामाची माहिती देणारा शब्द काय असणार आहे, विशेषण असणार आहे. सोपं आहे. बघा, हे नामाची व्याप्ती मर्यादित अथवा नामाची व्याप्ती अधिक निश्चित हे कीवर्ड इथं लक्षात ठेवायचे. नंतर सर्वनाम ही पण व्याख्या विचारलेली आहे, नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी. सर्व प्रकारच्या म्हटलं की ते सर्वनाम असणार आहे. ठीक आहे, सर्व प्रकारच्या नामाच्या जागे येणारा विकारी शब्द म्हणजे सर्वनाम. बघा, सर्व प्रकारच्या नामाबद्दल येतात आणि म्हणून तर याला सर्वनाम म्हणतात. ठीक आहे, सोपं आहे. पण दुसरी व्याख्या बघा, जो विकारी शब्द विशिष्ट अर्थाचा द्योतक नसून ज्यास पूर्वापार संबंधाने सर्व प्रकारच्या, बघा इथं पण सर्व प्रकारच्या द्वितीय नामाचा अर्थ येऊ शकतो त्या सर्वनाम असं म्हणतात. म्हणजे आपण इथं कीवर्ड कोणते लक्षात ठेवायचे, सर्व प्रकारच्या नामाच्या जागी. आणि अजून काय लक्षात ठेवायचे, द्वितीय नाम. आणि अजून काय, सर्वनामांनाच काय म्हणतात, प्रतिनामे. ठीक आहे, हे द्वितीय नाम लक्षात ठेवायचे, प्रतिनामे लक्षात ठेवायचे. आणि अजून काय, सर्व प्रकारच्या नामाच्या जागी जर म्हटलं की लगेच सर्वनामाकडे जायला पाहिजे. बघा, सार्वनामिक विशेषण, सर्वनामासारखा दिसणारा शब्द नामाप्रमाणे येतोय पण काय सांगतोय, नामाची वस्तू कशी आहे असं दाखवतोय, त्यावेळेस त्या शब्दाचा आपण म्हणतोय सार्वनामिक विशेषण. सोपं आहे, आयोगाने विचारलेली व्याख्या आहे. सर्वनामासारखा दिसणारा शब्द जर आला ना कोणत्या व्याख्येत तर सर्वनामाकडे जायचं नाही, कुठे जायचंय, सार्वनामिक विशेषणाकडे जायचंय. ठीक आहे, आता आपण क्रियापद टॉपिक मधल्या व्याख्या बघू. धातू म्हणजे काय, धातू म्हणजे काय, क्रियावाचक मूळ शब्द. मूळ शब्द पाहिजे, क्रियावाचक मूळ शब्द. बघा, नंतर काय, क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द पाहिजे. तिन्ही व्याख्या आयोगाने विचारलेल्या आहेत. ठीक आहे, नंतर प्रत्ययरहित क्रियावाचक विकारी शब्द, म्हणजे तुम्हाला इथं काय दिसले कीवर्ड, प्रत्ययरहित एक पाहिजे, प्रत्ययरहित क्रियावाचक विकारी मूळ शब्द. मूळ शब्द आलं पाहिजे, प्रत्ययरहित आलं पाहिजे, क्रियावाचक आलं पाहिजे, की तुम्हाला आठवणार आहे की धातूची व्याख्या आहे. ठीक आहे, मग मूळ धातू काय, मूळ धातूमध्ये फक्त एकच लक्षात ठेवा, सिद्ध शब्द. मूळ धातूलाच सिद्ध शब्द असं म्हणतात. हे आहेत ना, जा, ये, कर, बस, बोल, पी, गा, धाव, हे सगळे मूळ धातू सिद्ध शब्द म्हणून ओळखले जातात आणि त्यांना काय म्हणतोय आपण, मूळ धातू म्हणतोय. आता पहा, महत्वाचं आहे, धातू साधिते किंवा कृदंते. पहा, धातूला प्रत्यय लागून बनणाऱ्या परंतु क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दांना धातू साधिते किंवा कृदंते म्हणतात. धातू साधिताच्या व्याख्यात एकच कीवर्ड लक्षात ठेवायचं आहे, काय, क्रिया अपुरी. एकदम सोपं आहे. मग क्रियापद म्हणजे काय,
तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद. बघा, क्रियापदामुळेच वाक्य पूर्ण होते. आयोगाने विचारलेलं आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद. म्हणजे त्याला कंडिशन काय टाकली? अर्थ पूर्ण करणारा. हे लक्षात ठेवायचंय. नुसता क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद नाही, तर त्याने काय केलं पाहिजे? बिचाऱ्याने अर्थ पूर्ण करायला पाहिजे त्या वाक्याचा. ठीक आहे, आता फसणार नाही. धातू साधित्यामध्ये क्रियापुरी आणि क्रियापदामध्ये काय लक्षात ठेवतोय आपण? अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. त्यानंतर बघा, बऱ्याच जणांना इथं कन्फ्युजन आहे की कृत किंवा धातू साधिताची व्याख्या उत्तरापर्यंत जातोय, पण आपले जास्त वेळ तिथं जातोय. आपल्याला धातू साधिते म्हणजे काय किंवा तद्धिते किंवा शब्द साधिते म्हणजे काय विचारलं ना की लगेच विदिन सेकंद मध्ये उत्तर आलं पाहिजे. बघा कसं, एकच लक्षात ठेवायचं, कृत्तू धातू. हे कृत्तू धातू, यमक जुळवा, कृत्तू धातू, कृत्तू धातू 10-12 वेळा म्हणा, चुकणार नाही. बघा, कृत्तू जर विचारलं, या आयोग धातू साधित नाही विचारत, काय विचारतं? कृत म्हणजे काय? तर कृत म्हणजे काय? तर कृत प्रत्यय जोडून जे शब्द तयार होतात त्यांना धातू साधित किंवा कृदंत म्हणतात. मग कृत प्रत्यय म्हणजे काय? तर धातूंना जोडले जाणारे प्रत्यय. बघा, आयोग काय विचारतं की कृत प्रत्यय म्हणजे काय? आपण फसतो की कृत प्रत्यय म्हणजे काय? नाम, सर्वनाम, विशेषण, अव्यय यांना जोडलेले प्रत्यय का धातूंना जोडले जाणारे प्रत्यय? तर लक्षात ठेवायचंय, कृत प्रत्यय म्हणले ना, कृत्तू धातू, कृत्तू धातू. कृत म्हटलं की धातूंना जोडले जाणारे प्रत्यय. बघा, धातूंना प्रत्यय इथे लक्षात ठेवायचंय. परत एकदा सांगतो, कृत्तू धातू. मग तद्धिते म्हणजे काय किंवा शब्द साधिते म्हणजे काय? एकतर पहिले हे लक्षात ठेवा की तद्धितांनाच शब्द साधित म्हणतात. कधी आयोग तद्धिते विचारते, कधी शब्द साधिते विचारते. बघा, नाम, सर्वनाम, विशेषणे आणि अव्यय यांना प्रत्यय लागून बनलेल्या शब्दांना तद्धिते किंवा शब्द साधिते म्हणतात. एकदम सोपं आहे भाऊ. जर कृत्तू धातू असेल म्हणजे कृत प्रत्यय धातूंना जोडले जाणारे असेल तर तद्धिते किंवा शब्द साधितामध्ये काय येणार आहे? धातू सोडून सगळं. हे नाम, सर्वनाम, विशेषण, अव्यय. बघा, धातू सोडून इतरांना प्रत्यय असेल तर तद्धिते किंवा शब्द साधिते. आता अजून एक महत्वाची व्याख्या आहे, प्रत्यय आणि विभक्ती. प्रत्ययाची पण व्याख्या आयोगाने विचारली, विभक्तीची पण व्याख्या आयोगाने विचारली. एका शब्दाचा फरक आहे. बघा, नाम सर्वनामाचा संबंध वाक्यातील इतर शब्दांशी ज्या वर्णामार्फत जोडला जातो त्या वर्णांना प्रत्यय म्हणतात. बघा, अजून एक व्याख्या बघा, जी अक्षरे नामाचे अथवा सर्वनामाचे विभक्ती रूप तयार करण्यासाठी त्यांना जोडली जातात त्या अक्षरांना प्रत्यय म्हणतात. म्हणजे ही जर व्याख्या आयोगाने विचारली तर त्यावेळेस आपण प्रत्यय आणि विभक्तीमध्ये कन्फ्युजन होणार आहे आपलं. ठीक आहे, तर त्यावेळेस एकच लक्षात ठेवायचं की इथं कीवर्ड बघायचे. संबंध कोणासोबत आहे? कोणामार्फत आहे? तर वर्णामार्फत जोडला जातोय. बघा, वर्णामार्फत. त्या वर्णांना काय म्हणतात? प्रत्यय. त्या अक्षरांना काय म्हणतात? अक्षरांना पण लिहा, वर्णामार्फत आणि अक्षरांमार्फत. त्या वर्णांना म्हणतोय प्रत्यय, अक्षरांना म्हणतोय प्रत्यय. पण विभक्ती म्हणजे काय? बघा, नाम व सर्वनाम यांच्या वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारा संबंध ज्या विकारांनी, बघा, विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असं म्हणतात. 2013 ला व्याख्या विचारली, ही व्याख्या सुद्धा विचारली. नामास व सर्वनामास जे विकार झाल्याने त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असलेला संबंध समजतो त्या विकाराच्या भिन्न भिन्न जातीस. म्हणजे बघा, विभक्तीच्या व्याख्येमध्ये तुम्ही काय शोधताय? विकारांमार्फत संबंध दाखवले जातात. आणि इथं संबंध आपण नाम सर्वनामाचा वाक्यातील इतर शब्दांशी कशाने जोडतोय? वर्णांमार्फत किंवा अक्षरांमार्फत. आणि इथं नाम सर्वनामाचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध कसा जोडतोय? विकारांमार्फत. एवढंच लक्षात ठेवायचं, जास्त खोलात जायचं नाही, कारण किती अभ्यास केला तर शेवटी कन्फ्युजन होणार आहे. प्रत्यय म्हटलं की वर्णामार्फत किंवा अक्षरांमार्फत आणि विभक्ती म्हटलं की विकारांमार्फत. पुढे पहा, कारक म्हणजे काय? शब्दांचा वाक्यातील मुख्य शब्दांशी जो संबंध असतो त्याला व्याकरणात कारक असं म्हटलं जातात. म्हणजे कारक म्हणजे काय? तर मुख्य शब्दांशी संबंध म्हणजे कारक. ओके, मग सामान्य रूपक आहे. रूपात, हे नावातच आहे बघा, रूपात बदल. ठीक आहे, एकदा वाचू आपण. विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी नाम व सर्वनामाच्या रूपात होणारा बदल. बघा, सामान्य नावातच आहे ना, रूप. मग रूपवर्ण काय? रूपात होणारा बदल. रूपात होणारा बदल लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, आता पहा, कारकार्थ आणि कारक संबंध. नाम व सर्वनामाच्या वाक्यातील क्रियापदाशी असणारा संबंध म्हणजे काय? कारकार्थ. त्यालाच काय म्हणतोय आपण? कारक संबंध. आणि उपपदार्थ म्हणजे काय? तर नाम व सर्वनामाचा वाक्यातील क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी असणारा संबंध म्हणजे काय? उपपदार्थ किंवा उपपद संबंध. आता यामध्ये अजून कन्फ्युजन आहे. ज्यांची पहिली दुसरी मेन्स असेल त्यांना काय वाटतं की हे वाचलंय की नाम सर्वनामाचा वाक्यातील क्रियापदाशी संबंध
आणि क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी संबंध. पण नेमकं कारकार्थामध्ये कोणाशी संबंध आहे आणि उपपदार्थामध्ये कोणाशी संबंध? तर लक्षात ठेवा, कारकार्थामधला क लक्षात ठेवा आणि क्रियापदामधला क लक्षात ठेवा. म्हणजे कारकार्थातला क वरून तुम्ही क्रियापदाशी संबंध जोडू शकता. मग क्रियापद सोडून जे इतर आहे का नाही ते टाका ना उपपदार्थामध्ये. ठीक आहे ना, क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी संबंध उपपदार्थामध्ये. एवढं सोपं आहे. ठीक आहे. नंतर पुढे पहा, संधी आणि समासाच्या व्याख्यामध्ये कन्फ्युजन आहे. पहा, संधी म्हणजे काय? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील प्रथम वर्ण एकत्र येऊन त्या दोघांचा मिळून एकच वर्ण तयार होतो आणि वर्णांच्या अशा एकत्रीकरणाला, बघा कशाच्या? वर्णांचे एकत्रीकरण, वर्णांचे एकत्रीकरण, त्याला आपण म्हणतोय संधी. ही एक व्याख्या झाली. आपल्याला कीवर्ड काय मिळाला? वर्णांचे एकत्रीकरण. अजून एक व्याख्या बघा, दोन किंवा अधिक पदे व शब्द जेव्हा एकमेकात मिसळून जातात किंवा ते परस्परांना साधले जातात अथवा त्यांचा संयोग घडतो त्या संयोगाला संधी असं म्हणतात. म्हणजे बघा, संधीमध्ये आपण हे कीवर्ड एकदम परमनंट मेमरीमध्ये घेऊन जावा. सांधणे, जोडणे, संयोजन करणे म्हणजे काय? संधी. संधीचे समानार्थी शब्द आहेत, सांधणे, जोडणे, संयोजन. आता हे तुम्हाला काय विचारलंय? सांधले, संयोग, की तुम्ही संधीकडे जायला पाहिजे. ठीक आहे, एवढं सोपं आहे. बघा, दोन एका पाठीमागून एक वर्ण एकत्र जोडण्याचा प्रकार. बघा, वर्ण एकत्र येतात, वर्णांचे एकत्रीकरण. बघा, त्यानंतर पहा, दोन वर्ण जे ते मिळतात. बघा, परत वर्णांचं एकत्रीकरण आहे. ठीक आहे, तर वर्णांचं एकत्रीकरण जर आलं की संधी असणार आहे. आणि हे साधले, संयोग, जोडणे, संयोजन हे जर शब्द आले ते सुद्धा संधीची व्याख्या असणार आहे. ठीक आहे. नंतर समास बघा, पहिले तर समजून घ्या, आपण ज्यावेळेस कोणत्याही गोष्टीची सम करतो ना, बेरीज करतो, त्यावेळेस काय करतो की दोन अंक एकमेकात काय करतो? दोन अंकाचं एकत्रीकरण करतो. बरोबर. इथं तुम्हाला एक शब्द लक्षात ठेवायचं की समास म्हणजे एकत्रीकरण. व इथं संधीमध्ये पण आपण लक्षात ठेवलं की एकत्रीकरण आहे, पण इथं वर्णांच्या अक्षरांचे एकत्रीकरण आहे आणि समासमध्ये शब्दांचं एकत्रीकरण आहे. हे बेसिक कीवर्ड आहेत. बघा, एकदा व्याख्या वाचून घेऊ आपण. दोन किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे प्रत्यय किंवा शब्द यांचा लोप होऊन त्यांचा एक जोड शब्द तयार होतो आणि शब्दांच्या या एकत्रीकरणाला समास असं म्हणतात. म्हणजे समास काय? शब्दांचं एकत्रीकरण आहे. ठीक आहे. प्रत्यय किंवा मधल्या शब्दांचा लोप होतोय आणि शब्दांचं एकत्रीकरण होतंय, त्याला आपण समास म्हणतोय. म्हणजे संधी आणि समासमध्ये आता कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. पुढे पहा, सामासिक शब्द म्हणजे काय? आता या शब्दांच्या एकत्रीकरणाने तयार होणारा जो जोड शब्द आहे त्याला आपण सामासिक शब्द म्हणतोय. म्हणजे सामासिक शब्दाच्या व्याख्यामध्ये जोड शब्द हा कीवर्ड आला पाहिजे. सिंपल आहे. बघा, दोन शब्दातील प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय गाळून तयार झालेला सुटसुटीत शब्द म्हणजे सामासिक शब्द. जोड शब्द, परत काय? सुटसुटीत शब्द म्हणजे सामासिक शब्द. आणि विग्रह म्हणजे काय? बघा, सामासिक शब्दामध्ये आणि विग्रहामध्ये कन्फ्युजन आहे. किंवा विग्रह म्हणजे आपल्याला वाटतं की शब्दांचं एकत्रीकरण बनलेला जोड शब्द. नाही. विग्रह म्हणजे काय? स्पष्टीकरण. कोणाचं स्पष्टीकरण? कमीत कमी शब्दात त्या सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण म्हणजे विग्रह. हे पण व्याख्या आयोगाने विचारलेले. विग्रहामध्ये तुम्हाला फक्त स्पष्टीकरण लक्षात ठेवायचंय. सामासिक शब्दामध्ये तुम्हाला जोड शब्द, सुटसुटीत शब्द लक्षात ठेवायचे. समासामध्ये तुम्हाला शब्दांचे एकत्रीकरण आणि संधीमध्ये तुम्हाला वर्णांचे एकत्रीकरण आणि हे सांधले, जोडणे आणि संयोजन हे शब्द लक्षात ठेवायचे. ठीक आहे, व्याख्या पाठ करायचे नाहीत, फक्त कीवर्ड लक्षात ठेवायचे. त्यानंतर पहा, अभ्यस्त शब्द. एकाच शब्दाचा किंवा काही अक्षरांची अभ्यास, पुनरावृत्ती किंवा द्वित होऊन तयार झालेल्या शब्दांना अभ्यस्त शब्द म्हणतात. इथे अभ्यास म्हणजे काय? तर पुनरावृत्ती. अभ्यस्तचा समानार्थी शब्द बघा, द्वित किंवा दुप्पट. समानार्थीमध्ये पण हा प्रश्न येऊ शकतो. अभ्यस्त शब्दाच्या व्याख्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? अक्षरांचा अभ्यास, पुनरावृत्ती किंवा द्वित म्हणजे अभ्यस्त शब्द. एकदम सोपे, चुकणार नाही. आता ह्या महत्वाच्या व्याख्यात शासन आदेश 2022 चा जो शासन आदेश आहे त्यामधल्या अवग्रह चिन्हावर प्रश्न होता, त्यामुळे आपण ह्या व्याख्या घेतल्या. बघा, समजून घ्या. शिरोबिंदू म्हणजे काय? हे जे अनुस्वार देतो ना आपण, शिरोबिंदू, अक्षरात मिसळलेले अनुनासिक किंवा अनुस्वार दर्शवण्यासाठी आपण शिरोबिंदूचा वापर करतो. बघा, हे अनुनासिक आणि अनुस्वार हे कीवर्ड लक्षात ठेवायचे. जर अनुनासिक आणि अनुस्वार आलं तर शिरोबिंदू असणार आहे. पण चंद्रबिंदू म्हणजे काय? बघा, स्वरांचा सानुनासिक उच्चार दर्शवण्यासाठी कोणते चिन्ह, असं जर विचारलं तर आपण शिरोबिंदूकडे जाऊ शकतो. चंद्रबिंदू वाचलं नाही आपण. लक्षात ठेवा, स्वरांचा सानुनासिक उच्चार विचारला ना तर चंद्रबिंदू असणार आहे. सानुनासिक म्हटलं की चंद्रबिंदू, अनुस्वार आणि अनुनासिक म्हटलं की शिरोबिंदू. मग अधोबिंदू म्हणजे काय? तर असा एखादं चिन्ह असतं बघा, तिथं आपण असे खाली एक डॉट देतो, त्याला म्हणतो आपण अधोबिंदू. विशिष्ट उच्चार भेद दर्शवण्यासाठी आपण हे च, च,
ज झ हे दंतमूलीय उच्चार आहेत ना, त्यासाठी हे वापरतो. बघा, विशिष्ट उच्चारभेद दर्शवण्यासाठी आणि दंतमूलीय उच्चार दर्शवताना हे चिन्ह वापरले जाण्याचा संकेत होता, आता नाही. ओके, विशिष्ट उच्चारभेद आणि दंतमूलीय उच्चार हे कीवर्ड इथे लक्षात ठेवायचे. कशामध्ये? अधोबिंदूमध्ये. चंद्रबिंदूमध्ये परत एकदा सांगतो सानुनासिक, शिरोबिंदूमध्ये अनुनासिक हे कीवर्ड लक्षात ठेवायचे. त्यानंतर पहा वाक्य रूपांतर म्हणजेच वाक्य परिवर्तन. नावातच आहे, रूपांतर करणे म्हणजे परिवर्तन करणे. पण एक कीवर्ड इथं लक्षात ठेवायचा आहे. कोणता? बघा, वाक्यार्थाला बाधा न आणता वाक्य रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर. एका वाक्याचा आशय अर्थ बदलू न देता दुसऱ्या प्रकारच्या वाक्यात रूपांतर करणे म्हणजे वाक्य परिवर्तन. म्हणजे नावातच आहे की बदल करणे, वाक्य रचनेत बदल करणे किंवा रूपांतर करणे. पण बेसिक कंडिशन काय? वाक्यार्थाला बाधा न आणता किंवा वाक्याचा आशयार्थ बदलू न देता. बघा, वाक्यार्थाला बाधा न आणता आणि वाक्याचा आशयार्थ बदलू न देता केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर, वाक्य परिवर्तन. सोपं आहे, ठीक आहे. फक्त ती कंडिशन लक्षात ठेवायची की वाक्यार्थाला बाधा न आणता. ओके. नंतर वाक्य संकलन किंवा वाक्य संश्लेषण. संकलन म्हणजे काय? दूध संकलन केंद्र गावात असतं. तिथं काय होतं? प्रत्येकाच्या घरातल्या दुधाचं एकत्रीकरण केलं जातं. एकत्रित संकलन लक्षात ठेवायचंय. कसं? बघा, आता सांगतो मी. एकमेकांशी संबंधित दोन किंवा अधिक केवळ वाक्य एकत्र येऊन एक वाक्य बनवणे म्हणजे वाक्य संश्लेषण. बघा, पहिले तर हे समजून घ्या किंवा हे लक्षात ठेवा, वाक्य संकलनालाच वाक्य संश्लेषण म्हणतात. जसं इथं आपण लक्षात ठेवलं वाक्य रूपांतर म्हणजेच वाक्य परिवर्तन, तसं इथं लक्षात ठेवा वाक्य संकलन म्हणजेच वाक्य संश्लेषण. ठीक आहे. यामध्ये काय होतंय? एकमेकाशी संबंधित असलेली जी वाक्य आहेत का नाही, एक किंवा अधिक केवळ वाक्य, ती एकत्र येत आहेत. पण ती वाक्य कशी पाहिजेत? एकमेकांशी संबंधित पाहिजेत. नुसतीच दोन किंवा अधिक केवळ वाक्य एकत्र करता येत नाहीत आपल्याला. ती कशी पाहिजेत? एकमेकांशी संबंधित पाहिजेत. बघा, इथं पण आहे परस्परांशी संबंध असलेला. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण सोडतो. इथं एकमेकाशी संबंधित, परस्परांशी संबंध असलेली वाक्य एकत्र करून त्याचं एक वाक्य बनवणं म्हणजे काय? वाक्य संश्लेषण होय. वाक्य संश्लेषण आणि वाक्य संकलन एकच आहेत. ओके. त्यानंतर बघा, वाक्य पृथक्करण. वाक्यातील विविध शब्द किंवा वाक्यातील विविध घटक यांचा एकमेकाशी जो संबंध असतो तो संबंध विषेद करून सांगणे म्हणजे वाक्य पृथक्करण होय. म्हणजे इथं विषेद करून सांगणे हा कीवर्ड लक्षात ठेवायचा आहे. वाळंबे सरांच्या पुस्तकातल्या ॲज इट इज व्याख्या आहे, चुकायचं नाही. आणि पद परिस्फोट ही पण व्याख्या विचारली. पद परिस्फोट यालाच काय म्हणतो आपण? शब्दांचे व्याकरण चालवणे. बघा, वाक्यातील शब्दांचा परस्परांशी असणारा व्याकरणविषयक संबंध स्पष्ट करून त्या शब्दांचे वाक्यातील स्थान, कार्य, स्वरूप सांगणे याला पद परिस्फोट किंवा शब्दांचे व्याकरण चालवणे असं म्हणतात. बघा, वाक्य पृथक्करणामध्ये आपण काय करतोय की एकमेकांशी जो संबंध आहे ना, की विधेय काय, मग विधेय विस्तार काय, उद्देश काय, मग उद्देश विस्तार काय, मग विधेय पूरक काय, कर्म काय, मग कर्माचा विस्तार काय, हे आपण एकमेकांशी संबंध आहेत ना तो विषद करून सांगतोय. आणि पद परिस्फोट मध्ये काय करतोय? व्याकरण विषयक संबंध स्पष्ट करतोयच, पण त्यासोबत काय करतोय? त्या शब्दांचे त्या वाक्यामध्ये स्थान काय आहे, कार्य काय आहे, स्वरूप काय आहे हे सांगतोय. त्याला काय म्हणतोय आपण? पद परिस्फोट. आणि यालाच दुसरं काय? शब्दांचे व्याकरण चालवणे. ठीक आहे. व्याकरण विषयक संबंध प्लस वाक्यातील स्थान, कार्य आणि स्वरूप. आता बघा, प्रयोगाची व्याख्या सोपे. रचना, ठेवण किंवा जुळणी जर विचारलं की काय असणार आहे प्रयोग? बघा, कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदासोबत असलेली रचना, ठेवण किंवा जुळणी म्हणजे प्रयोग असणार आहे. ही पण व्याख्या विचारली. आता प्रयोगामध्ये मला फक्त दोनच व्याख्या सापडल्या की जिथं आपलं कन्फ्युजन होणार आहे. बघा, हे प्राचीन कर्मणी यालाच म्हणतो आपण पुराण कर्मणी. सकर्मक धातूला ज हा प्रत्यय लागून हा प्रयोग होतो. आता हीच व्याख्या विचारली का नाही, सकर्मक धातूला ज हा प्रत्यय लागून कोणता प्रयोग होतो? तर नवीन कर्मणीमध्ये पण आपण केलेलं असतं जा या सहाय्यक धातूची, पण आपण तिथं एवढं क्लिअर नसतो, आपण फसतो. तर लक्षात ठेवा, इथून पुढे कधीच फसायचं नाही. ज हा प्रत्यय आला की प्राचीन किंवा पुराण कर्मणी. आणि इथं पहा नवीन कर्मणीमध्ये सकर्मक धातूच्या भूतकालवाचक कृदंताला जा या सहाय्यक धातूची मदत देऊन हा प्रयोग होतो. म्हणजे जर ज विचारला, ज हा प्रत्यय, तर प्राचीन कर्मणी, आणि जा या सहाय्यक धातूची मदत असा जर शब्द प्रयोग असेल तर नवीन कर्मणी किंवा कर्म करोतरी. इथून पुढे कधीच फसायचं नाही. बघा, बऱ्याच जणांनी वाचलंय तरी पण कन्फ्युजन होतं. आता हे कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. ठीक आहे. कीवर्डवरचा खेळ आहे. कीवर्ड लक्षात ठेवायची, व्याख्या लक्षात राहते. त्यानंतर बघा, प्रत्यय घटित शब्द, उपसर्ग घटित शब्द. प्रत्यय घटित शब्द काय? तर शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे किंवा नंतर, पुढे किंवा नंतर. ओके. आणि शब्दाच्या किंवा धातूच्या मागे किंवा पूर्वी, मागे किंवा पूर्वी. ठीक आहे. तर इथं कन्फ्युजन व्हायचं नाही. हा शब्द असतो, ही शब्दाच्या पुढची बाजू, शब्दाच्या नंतरची बाजू, आणि हे हा शब्द आहे ना, या शब्दाच्या मागची बाजू, शब्दाच्या पूर्वीची बाजू.
पूर्वी आणि पुढे यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही, ठीक आहे. पुढे किंवा नंतर आणि मागे किंवा पूर्वी. नंतर पहा स्वार्थी वाक्य. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून केवळ काळाचा बोध, बघा डिपार्टमेंटल PSI 2022 ला व्याख्या विचारली. केवळ काळाचा बोध म्हटलं की त्याला आपण स्वार्थी वाक्य म्हणतोय. म्हणजे इथं कीवर्ड कोणता, काळ हा कीवर्ड आलेला आहे. आणि परत 2023 ला आयोगाने स्वार्थी वाक्याची वैशिष्ट्ये विचारली होती. कोणती बघा, कोणत्याही काळात असणे आणि विचार व्यक्त करणे ही स्वार्थी वाक्याची वैशिष्ट्ये आहेत का विधानार्थी वाक्याची वैशिष्ट्ये आहेत. बरेच जणांचं कन्फ्युजन झालं होतं, पण आपण कीवर्ड लक्षात ठेवायचा आहे. काळ हा कीवर्ड आला ना की कुठे जायचंय, स्वार्थी वाक्याकडे जायचंय, ठीक आहे. तर एकच शब्द लक्षात ठेवायचा आहे दोन्ही व्याख्यांमध्ये, काळ. ओके. नंतर विधानार्थी वाक्य बघा, ज्या वाक्यात जेव्हा एखाद्या गोष्टीविषयी विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी. बरं, या प्रकारच्या वाक्यात काही माहिती देण्याची किंवा माहिती मिळवण्याची प्रयत्न केलेला असतो. ओके. इथं विधान केलेला असते, याच्यावरून तुम्हाला फक्त विधान हा शब्द लक्षात ठेवायचा आहे विधानार्थी वाक्यामध्ये, आणि काळ हा कीवर्ड तुम्हाला स्वार्थी वाक्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे. बघा त्यानंतर आता शेवटी आलोय आपण शब्दसिद्धी. बघा, शब्द कसा तयार होतो म्हणजे सिद्ध होतो हे पाहणे म्हणजे शब्दसिद्धी. बघा, शब्द कसा तयार झाला आहे म्हणजे सिद्ध कसा झाला आहे ते पाहणे, याला शब्दसिद्धी म्हणतात. यामध्ये काय लक्षात ठेवायचं, शब्दसिद्धीमध्ये शब्द कसा बनला, शब्द कसा सिद्ध झाला. ओके. शब्द सिद्धी नावातच आहे सिद्धी, मग शब्द कसा सिद्ध झाला. आणि अजून काय, शब्द कसा बनला. मग शब्द शक्ती म्हणजे काय, तर शब्दाच्या ज्या विधीने शब्दाच्या अर्थाचा बोध होतो त्या विधीला काय म्हणतोय आपण, शब्द शक्ती असं म्हणतोय. अजून एक व्याख्या आहे, प्रत्येक शब्दामध्ये स्वतःचा अर्थ प्रकट करण्याची जी अंगभूत शक्ती असते ना त्याला म्हणतोय आपण शब्दांची शक्ती. बघा यामध्ये काय कीवर्ड मिळाले आपल्याला, एकतर अंगभूत शक्ती. प्रत्येक शब्दाची स्वतःची एक अंगभूत शक्ती असते ती शब्दशक्ती, आणि प्रत्येक शब्दाचा स्वतःचा एक अर्थबोध असतो किंवा त्या शब्दातून एखादा अर्थबोध होतो तर त्याला आपण म्हणतोय शब्दशक्ती. बघा, शब्दाच्या अर्थाचा बोध आणि अंगभूत शक्ती हे कीवर्ड इथं लक्षात ठेवायचे. कुठं, शब्दशक्तीमध्ये. आणि शब्दसिद्धीमध्ये काय, शब्द नावातच आहे शब्द सिद्ध, शब्द कसा सिद्ध झाला, शब्द कसा बनला, शब्दसिद्धी. शब्दशक्ती काय, शब्दाच्या अर्थाचा बोध आणि अंगभूत शक्ती. त्यानंतर बघा, वाक्प्रचाराची व्याख्या 2023 ला विचारली आणि बऱ्याच जणांनी म्हणजे जवळपास 90% लोकांनी काय उत्तर टाकलं, शब्दशक्ती त्याचं उत्तर टाकलं. का, कुठं फसले बघा, इथं रूढ शब्दात फसले. शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बनलेल्या शब्द समूहाला वाक्प्रचार म्हणतात. जर जुनं वाळंबे सरांचं पुस्तक काढलं तुम्ही 2017च्या पूर्वी तर या सगळ्या व्याख्या तुम्हाला भेटतील, ठीक आहे. वाक्प्रचाराचं सगळं डिटेल दिलं. वाक्प्रचारावर आतापर्यंत आयोगाने 3 प्रश्न विचारलेत, त्यातले 2 प्रश्न सेंटेन्स टाईप आहेत की वाक्प्रचार हे शब्दसमूह आहे, वाक्प्रचार आहे तसे वापरले जातात, जसेच्या तसे वापरले जातात, किंवा वाक्प्रचार तो वाक्याचा भाग असतात, किंवा वाक्प्रचार हे संपूर्ण एक वाक्य असतं. तर याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, डिटेलमध्ये करायचे. 3 प्रश्न आजपर्यंत आलेले आहेत आणि आता लेटेस्ट मध्ये वाक्प्रचाराची व्याख्या आयोगाने विचारलेली. बघा समजून घ्या, शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न आणि विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बनलेल्या शब्द समूहाला वाक्प्रचार असं म्हणतात. सेम व्याख्या आहे, हा शब्द समूह आहे, बरोबर, शब्द समूह आहे. तरी पण बऱ्याच जणांनी काय उत्तर टाकलं, शब्दशक्ती. शब्दशक्तीमध्ये काय असतो, शब्द असतो, तो इथं काय आहे, शब्द समूह आहे, बरोबर. आणि अजून काय, भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ वरून आपण त्या अभिधामधला रूढ लक्षात ठेवतो, रूढ शब्दशक्ती, त्याच्यावरून शब्दशक्तीकडे जातो. अजिबात जायचं नाही, इथून पुढं अजिबात हलायचं नाही, कन्फ्युज करून घ्यायचं नाही. लक्षात ठेवा, वाक्प्रचार म्हणजे काय, शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बनलेल्या शब्द समूहाला वाक्प्रचार असं म्हणतात. आणि वाक्प्रचारांना काय म्हणतात, भाषेतील संप्रदाय. हे पण जुन्या पुस्तकात होतं, लक्षात ठेवा. जर असं विचारलं की भाषेतील संप्रदाय कोणाला म्हणतात तर आपण डोळं झाकून काय करणार आहे, अलंकार करणार आहे. करायचा का अलंकार, इथून पुढे अजिबात नाही. भाषेतील संप्रदाय कोण आहेत, वाक्प्रचार आहेत. ओके. बघा, म्हणी म्हणजे काय, तर म्हणी म्हणजे सर्वांच्या बोलण्यात सतत येणारे चिमुकले, चटकदार, बोधपर आणि सर्वसामान्य वचन म्हणजे काय, म्हणी. चिमुकले, चटकदार, बोधपर व सर्वसामान्य वचन म्हणजे काय, वाक्प्रचार आहे का, नाही. किंवा असं जर विचारलं की सर्वांच्या बोलण्यात सतत येणारे चिमुकले, चटकदार, बोधपर, सर्वसामान्य वचन म्हणजे काय, तर आपण तिथं पण अलंकारामध्ये कडे जाऊ शकतो. पण जायचं का अलंकाराकडे जायचं नाही. लक्षात ठेवा, चिमुकले, चटकदार, बोधपर आणि सर्वसामान्य वचन विचारलं की म्हणी उत्तर असणार आहे. आणि म्हणींना काय म्हणतोय आपण, जसं
जसं वाक्प्रचारांना आपण भाषेतील संप्रदाय म्हणतोय, तसं म्हणींना काय म्हणतोय, तोंडचे वाङ्मय म्हणतोय किंवा अनुभवाच्या खाणी म्हणतोय. लक्षात ठेवायचंय, तोंडचे वाङ्मय, अनुभवाच्या खाणी. हे पण विचारलेलं आहे आयोगाने. अनुभवाच्या खाणी म्हणजे काय, तर म्हणी. अनुभवाच्या खाणी म्हणजे वाक्प्रचार नाही, अलंकार नाही. मग अलंकार म्हणजे काय, तर अशी चित्तवेधक शब्दरचना. म्हणजे पहिला कीवर्ड सापडला आपल्याला, चित्तवेधक. चित्तवेधक शब्दरचना की ज्यामुळे भाषेला शोभा येते आणि तिचे सौंदर्य वाढते आणि भाषेतून व्यक्त होणारा आशय अर्थ अधिक प्रभावी होतो, त्या शब्दरचनेस अलंकार असं म्हणतात. म्हणजे इथं काय लक्षात ठेवतोय आपण, चित्तवेधक शब्दरचना आणि भाषेला सौंदर्य वाढतं, भाषेला सौंदर्य प्राप्त होते, तर त्याला आपण आज काय म्हणतोय, अलंकार म्हणतोय. म्हणजे म्हणीमध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही, अलंकार लक्षात ठेवायचंय. वाक्प्रचारामध्ये आपलं कन्फ्युजन होणार आहे. भाषेतील संप्रदाय म्हणजे अलंकार नव्हे, भाषेतील संप्रदाय म्हणजे वाक्प्रचार. तोंडचे वाङ्मय म्हणजे अलंकार नव्हे, तोंडचे वाङ्मय म्हणजे म्हणी. अनुभवाच्या खाणी म्हणजे पण अलंकार नव्हे, तर काय, म्हणी आहेत त्या. ओके. शब्दशक्ती, शब्दाच्या अर्थाचा बोध, अंगभूत शक्ती. वाक्प्रचारामध्ये काय, भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेला शब्दसमूह. वाक्प्रचार हा शब्दसमूह असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर एक कीवर्ड लक्षात ठेवा. कीवर्ड लक्षात ठेवले की तुमच्या कधीच व्याख्या चुकणार नाहीत. आणि प्रत्येक टॉपिक मध्ये जर का कोणत्या व्याकरण तज्ञाने कोणती व्याख्या केली ह्याच्या नादी लागू नका. तेवढा डाटा जर तुम्ही करायला गेला तर जेवढा फोर्स तिथे लावणार आहे, जेवढी एनर्जी त्या व्याख्या पाठ करायला लावणार आहे ना, तर 5 वर्षातून एखादी व्याख्या विचारली जाते. आणि तुम्हाला असं जर का त्याच्यावर 5-5 प्रश्न आले असते प्रत्येक परीक्षेत तर ठीक आहे, पण जर का 5 वर्षातून एखादी व्याख्या विचारत जर असतील तर तेवढी एनर्जी आपली वेस्ट करण्याची गरज नाही. तर बाकीच्या सब्जेक्टला तेवढा वेळ द्या. आणि ह्या ज्या व्याख्या आहेत ना, ज्या आयोग वारंवार विचारते, बेसिक व्याख्या आहेत, तर त्या व्याख्या मात्र चुकू नका. ठीक आहे. धन्यवाद.